आपल्याला ताप का येतो? जेवण पूर्ण झालंय, पोट खूप भरलंय, पण जेवण आज खूपच चविष्ट झालंय, तर थोडंसं खातेच. संध्याकाळी मी थोडं कमी जेवेन. पण अरेच्या! संध्याकाळी पण आवडीचा मेनू आहे. आणि मग काय पुन्हा पोट भरूनच खाणार. आणि असं हे वारंवार झाल्याने हे जे एक्स्ट्राचं जे अन्न आपण घेतलंय, त्याचं काय बरं होत असेल? तर हे दररोजचं जे थोडं-थोडं एक्स्ट्रा खाल्लेलं अन्न आहे, त्याचं आमात किंवा टॉक्सिन्समध्ये रूपांतर होतं. आणि हे टॉक्सिन जे आहे, ते शरीरातील जठर-अग्नी, वात, पित्त, कफदोष आणि आपल्या शरीरात जे रस इत्यादी 7 धातू असतात, त्यांना दूषित किंवा खराब करून शरीराला ताप आणतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हे जास्त बघायला मिळतं. मुलांना भूक नसेल तरीही मोबाईल किंवा टीव्ही मुळे ते जास्तीचं जेवण करतात आणि त्यामुळे आम किंवा टॉक्सिन्स शरीरात साचून वारंवार ताप येणं हे आपण बघतो. आणि यामुळेच मुलांना तापासोबत उलटी किंवा जुलाब होणं हे कॉमन असतं. कारण शरीर उलटी किंवा जुलाबाद्वारे टॉक्सिन जे आहे त्यांना शरीराबाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते. पण आपण उलटी आणि जुलाब थांबण्याचं औषध देऊन टॉक्सिन शरीरात तसेच साठवू देतो आणि कालांतराने त्या 2 ते 3 दिवस येणारा ताप जो आहे त्याचं विषमज्वर म्हणजेच 8 ते 10 दिवस येणाऱ्या त्या तापामध्ये रूपांतर होतं. आता यावर उत्तर काय? तर आयुर्वेदात तापाची ट्रीटमेंट करताना एक विशेष क्रम सांगितला आहे. ज्वरादौ लंघनम प्रोक्तम ज्वरमध्ये तु पाचनम ज्वरांते भेषजम दद्यात ज्वरमुक्ते विरेचनम. म्हणजेच तापाच्या सुरुवातीच्या अवस्थेत लंघन करावं, तापाच्या मध्य अवस्थेत पाचन, तापाच्या अंत अवस्थेत औषध द्यावं आणि ताप पूर्णतः कमी झाल्यावर विरेचन किंवा पोट साफ होण्याचं औषध द्यावं. म्हणजेच लंघन आणि पाचन झाल्यावर नंतर औषध द्यावं. आता लंघन म्हणजे काय? तर ज्यामुळे शरीराला हलकेपणा येतो त्याला लंघन म्हणतात. अर्थात लंघन म्हणजे उपवासच. यात काहीही खाऊ नये, फक्त गरम पाणी प्यावं. यात तुम्ही भाताची पेज किंवा मुगाचं कणन घेऊ शकतात. पेज किंवा कणन कसं बनवायचं? 2 चमचे तांदूळ किंवा मूग घेऊन ते 1 ग्लास पाण्यात उकळून ते अर्धे शिल्लक राहिल्यावर गाळून ते पाणी प्यायचं असतं. त्यातही मीठ घालायचं नाही. हे झालं लंघन. पाचन म्हणजे वाळा, उशीर, सुंठ किंवा मुसता यांनी युक्त पाण्याचा उपयोग करू शकतात. लंघन आणि पाचन करून झाल्यानंतर ताप कमी करणाऱ्या औषधं देऊन ताप पूर्णतः गेल्यानंतर मनुका, हिरडा यांसारखी सौम्य विरेचन करणारी औषधं घ्यावीत. या क्रमाने उपचार केल्यास ताप पुन्हा पुन्हा येत नाही. तसेच शरीरात जे टॉक्सिन साचले आहेत ते पूर्णतः बाहेर निघतात.